अमरावती पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर मोठी कारवाई करत तब्बल 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मध्य प्रदेशातून आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी या मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केलाय। सोनं, चांदी, रोख रक्कम आणि चोरीत वापरलेली कार असा मोठा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय। अमरावती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला घरफोडी प्रकरणात मोठं यश मिळालं आहे। पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप वडगन यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश केलाय। फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेली घरफोडी प्रकरणाचा तपास करत असताना आरोपी मध्य प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झालेत। तपासादरम्यान पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन तब्बल 8 दिवस आरोपींचा शोध घेतलाय। अखेर शिनगाव तालुका गोहाड जिल्हा खरगोण मध्य प्रदेशातून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये अशोक सिंह प्रतापसिंह शिकलकर आणि धीरज श्यामलाल केरखाणी यांचा समावेश आहे। तर या प्रकरणातील आणखी 4 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पोलीस तपासात आरोपींनी अमरावतीसह इतर ठिकाणीही घरफोडीची गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। या कारवाईत पोलिसांनी 37.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, 140 ग्रॅम चांदी, 70,000 रुपये रोख रक्कम आणि चोरीत वापरलेली 12 लाख रुपयांची कार जप्त केली आहे। एकूण 78,07,700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आंतरराज्यीय घरफोडी टोळीवर कारवाई करत अमरावती पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे। लाखोंचा मुद्देमाल जप्त झाल्यामुळे नागरिकांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त केला जात असला तरी फरार आरोपींचा शोध हे पोलिसांसमोरच मोठं आव्हान असणार आहे।